स्विस बँकेमध्ये भारतीयांचा पैसा तिप्पट वाढला। स्विस बँकेमधील भारतीयांचा पैसा 37,600 कोटींवर। स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेकडून वार्षिक आकडेवारी जाहीर। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी पुण्याकडे मार्गस्थ। नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा 2 दिवस मुक्काम, तर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी भवानी पेठेमध्ये मुक्कामी असेल। लोकलमधील महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे पोलीस लोहमार्ग पोलिसांकडून आता चौकशी सुरू। नवीन सर्व दुचाकींना अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि 2 हेल्मेट सक्तीचे। वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा निर्णय। अॅमेझॉन इंडिया भारतामध्ये 2000 कोटीहून अधिकची गुंतवणूक करणार। सुविधा अधिक प्रगत आणि जलद करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार। पालघर आणि मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट। नाशिक, पुणे, रायगडमध्ये सुद्धा मुसळधारेचा इशारा। रत्नागिरीमध्ये पावसामुळे नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना।